नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसामध्ये आपण काही जिल्हा परिषदेतील विविध पदाच्या कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निवड यादी व नियुक्ती आदेश जाहीर झालेले होते। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओत सुद्धा पुढील पदांपैकी विस्तार अधिकारी, सांख्यिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यावरील 10 पदाची आज अंतिम निवड यादी तसेच काही पदाच्या समुपदेशनाची माहिती आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यावरून आपण ती PDF फाईल डाउनलोड करू शकता। सर्वात प्रथम आपण पालघर जिल्हा परिषदेतील औषध निर्माण अधिकारी या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाच्या अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादीबाबत शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाची सुधारित अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। यापुढील माहिती काही दिवसांमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली होती। यामध्ये आरोग्यसेवक पुरुष 40% व आरोग्यसेवक महिला या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे। या आरोग्यसेवक पुरुष 40% पदाचे नियुक्ती आदेश हे समुपदेशन पद्धतीने दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे आरोग्यसेवक पुरुष 40% उमेदवारांनी बिनचूक उपस्थित राहायचं आहे। तसेच याचप्रमाणे पुढील आरोग्यसेवक महिला पदाची नियुक्ती आदेश हे समुपदेशन पद्धतीने दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक सकाळी 12:30 वाजता ऑर्डर देण्यात येणार आहे। तरी निवड यादीतील सर्व आरोग्य सेवा महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे बिनचूक उपस्थित राहायचं आहे। तर यापुढील अपडेट ही सोलापूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला या पदाचे समुपदेशन हे आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता होणार असून सर्व अंतिम निवड झालेल्या महिला उमेदवारांनी जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सोलापूर येथे पदस्थापना व समुपदेशनासाठी उपस्थित राहायचं आहे। तसेच यापुढील माहिती ही बुलढाणा जिल्हा परिषदेतील यापूर्वी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची अंतिम निवड यादी ही प्रकाशित झालेली होती आणि या उमेदवारांना ऑर्डर्स देण्याकरता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे आज म्हणजेच दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक दुपारी 12 वाजता समुपदेशन शिबिर आयोजित केलेली आहे। त्यासाठी निवड झालेल्या ग्रामसेवक उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहायचं आहे। तसेच याच जिल्हा परिषदेतील पुढील माहिती ही आपण व्यवस्थित समजून घ्या। तर आरोग्यसेवक महिला पदाच्या पदस्थापनेसाठी नियुक्तीचे ठिकाण हे निश्चित केलेले आहे। तसेच या उमेदवारांना नियुक्ती आदेश याचा अर्थ ऑर्डर देण्यात येणार आहे। त्याकरता आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे निवड यादीतील महिला उमेदवारांनी उपस्थित राहायचं आहे, तेही न चुकता। या ठिकाणी आपण पुढे पाहू शकता मित्रांनो, जर हे महिला उमेदवारांनी आजच्या समुपदेशनास उपस्थित राहिल्या तर त्यांच्या सोयीनुसार व त्यांना कदाचित हवे असलेल्या ठिकाणी ऑर्डर देण्याची कारवाई करण्यात येणार आहे। याची सर्व आरोग्यसेवक महिलांनी तसेच इतर पदाच्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या सोयीनुसार ऑर्डर देण्यात येतात। त्यासाठी हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवा। तर यापुढील माहिती ही हिंगोली जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची अंतिम निवड यादी प्रकाशित झालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता निवड झालेल्या यादीमध्ये हा शेरा नावाचा कॉलम पाहिला असता यामध्ये काही उमेदवारांनी संगणक प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे। तसेच काही उमेदवारांची तलाठी या पदावर निवड झालेली आहे। तसेच काही उमेदवार कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित असल्यामुळे याच उमेदवारांना अपात्र करण्यात आलेले आहे। त्यामुळे ही फायनल मेरिट लिस्ट व वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानुसार या निवड यादीवर कोणाचा काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात तेही आवश्यक पुराव्यासह व कागदपत्रासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्या कार्यालयाच्या या ईमेल ID वर दिनांक 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत दाखल कराव्यात। त्यामुळे विहित मुदतीत आपला आक्षेप व हरकती नोंदवण्यात याव्यात। तर यापुढील नवीन अपडेट ही
लातूर जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक महिला व आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाच्या उमेदवाराची समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबद्दल पत्र जाहीर झालेले आहे। यामध्ये आरोग्य सेवक महिला पदाची अंतिम निवड यादी तयार करण्यात आलेली आहे व सदर अंतिम निवड यादीतील उमेदवारांना पदस्थापना देण्यासाठी दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1:30 वाजता शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे समुपदेशन करता न चुकता उपस्थित राहायचं आहे। तसेच मित्रांनो, यापुढील महत्त्वाची माहिती आपण ऐका। यामध्ये जे उमेदवार समुपदेशनास उपस्थित राहणार नाहीत त्यांना प्रशासकीय गरज याचा अर्थ उमेदवाराच्या मर्जीनुसारचे नोकरीचे ठिकाण न देता शासनाच्या गरजेनुसार लागणाऱ्या दवाखान्यात पदस्थापना देण्यात येईल व देण्यात आलेल्या पदस्थापनेत कोणत्याही प्रकारचा पुढील 3 वर्षाकरता बदल केला जाऊ शकत नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी। मित्रांनो, हे मी याआधी सांगितलेले आहे। तसेच ही माहिती सर्व पदाकरता लागू होते, त्यामुळे सर्व पदाच्या निवड झालेल्या उमेदवारांनी समुपदेशनासाठी उपस्थित राहावे आणि ऑर्डर मिळाल्यानंतर आपण पुढील 1 महिन्याकरता जॉईन होण्यासाठी वेळ दिलेला जातो। त्यामुळे आपण आपल्या वेळेनुसार पुढील 1 महिन्यात दिलेल्या ठिकाणी कधीही जॉईन होऊ शकता। तर यातील पुढील माहिती ही याआधी आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची अंतिम निवड यादी तयार करण्यात आलेली आहे। सदर यादीतील उमेदवारांना पदस्थापना देण्यासाठी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद लातूर येथे समुपदेशनाकरता निवड झालेल्या आरोग्य सेवक पुरुष उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहायचं आहे। तसेच यापुढील माहिती ही जालना जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी पुढील काही उमेदवारांचे शैक्षणिक अर्हता धारण नसल्यामुळे या उमेदवारांना अपात्र करण्यात आलेले आहे। मित्रांनो, ही यादी मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे, आपण ती डाउनलोड करू शकता। तर यापुढील माहिती ही नांदेड जिल्हा परिषदेतील पुढील पदांपैकी विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदाची तसेच आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची व मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची आणि आरोग्य सेवक महिला यावरील 4 पदाची अंतिम निवड यादी व प्रकाशित झालेली असून आपण ती डिस्क्रिप्शन लिंकमध्ये डाउनलोड करू शकता। तसेच यामध्ये आरोग्य सेवक महिलांची डिटेल माहिती आपण पुढील काही जिल्हा परिषदेच्या निवड याद्या जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये देणार आहोत। तर यापुढील अपडेट ही ठाणे जिल्हा परिषदेतील 2 दिवसांपूर्वी जाहीर झालेली असून यामध्ये आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची कागदपत्रे पडताळणी यादी प्रकाशित झालेली आहे आणि अगदी याचप्रमाणे आरोग्य सेवक महिला पदाची सुद्धा कागदपत्रे पडताळणी यादी प्रकाशित झालेली आहे। तर यापुढील माहितीची अपडेट ही धुळे जिल्हा परिषदेतील काही जुनी असली तरी यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तसेच आरोग्य सेवक महिला या पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे, पण या पदाची डिटेल माहिती आपण अंतिम निवड यादी लागल्यानंतरच देणार आहोत। तर कंत्राटी ग्रामसेवक या पदाची तात्पुरती निवड यादी प्रकाशित झालेली आहे। मित्रांनो, यावरील 3 पदाच्या याद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता असून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम निवड याद्या प्रकाशित होईल आणि यातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची अंतिम निवड यादी प्रकाशित झालेली आहे। तर यापुढील माहिती ही जळगाव जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादीनुसार मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांना पुनश्च एकदा संधी दिलेली आहे। या उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी अनुपस्थित उमेदवारांना न चुकता उपस्थित राहायचं आहे। तर यापुढील माहितीची अपडेट ही अमरावती जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ सहाय्यक लेखा या 2 पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे व कनिष्ठ अभियंता स्थापत्य या उमेदवाराची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। अगदी याचप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या उमेदवाराची सुद्धा प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। तर यापुढील माहिती ही गडचिरोली जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष 40% या उमेदवाराची डॉक्युमेंट्स पडताळणी होणार असून या उमेदवाराची यादी जाहीर झालेली आहे। आणि सर्वात शेवटची अपडेट कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची अंतिम निवड केलेल्या उमेदवारांनी निवडपत्र देणे व समुपदेशनाद्वारे नियुक्ती आदेश देण्यासाठी अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी ठीक सकाळी 10:30 वाजता ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित राहायचं आहे। तर यातील पहिल्या अटीनुसार 4 ऑक्टोबरला सकाळी 10:30 वाजता ग्रामपंचायतच्या विभागामध्ये गेल्यानंतर अनामत रक्कम 10,000 रुपये तसेच 2 जामीनदार यामध्ये सदर जामीनदाराचे 7/12 किंवा 8 चा उतारा
तसेच त्या जामीनदाराचे आधार कार्ड व मतदान ओळखपत्र, ते नसेल तर पॅन कार्ड यापैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून सोबत ठेवून हे 2 जामीनदार उपस्थित राहण्याबाबत आवश्यक आहे का, यासाठी आपण संबंधित विभागाला फोन करून विचारू शकता। तर पहिली अट पूर्ण झाल्यानंतर यामधील दुसऱ्या अटीत संबंधित उमेदवारांना निवडपत्र देण्यात येईल व निवडपत्र दिल्यानंतर 2 जामीनदार यांची यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे तसेच त्यांचे हमीपत्रे व अनामत 10,000 रक्कम भरल्याचे चलन याची त्याच दिवशी 2:30 वाजेपर्यंत ग्रामपंचायत विभागात सादर करायचे आहेत। तर दुसरी अट पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या अटीमध्ये आपली निवड झालेली पत्र घेऊन जामीनदार यांची कागदपत्रे कार्यालयात सादर केल्याची तसे पैसे भरल्याची खात्री झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ठीक 3 वाजता समुपदेशन प्रकरण राबवण्यात येणार आहे। रिक्त पदावर पदस्थापना देण्याची प्रक्रिया होणार आहे। तर चौथ्या अटीमध्ये समांतर आरक्षणाव्यतिरिक्त इतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यापैकी पडताळणीनंतरच नियुक्ती आदेश देणार आहेत। तर 5व्या अटीनुसार दिव्यांग उमेदवारांना 16/2024 नुसार कारवाई करून त्यांच्या अहवाला यायचा राहिलेला असल्यामुळे हा अहवाल आल्यानंतरच नियुक्ती दिव्यांग उमेदवारांना मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती आत्तापर्यंतची आलेली अपडेट होती आणि ज्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी राहिलेली आहे त्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना हीच की कागदपत्रे पडताळणीची ही माहिती संबंधित उमेदवाराला त्यांना अर्ज भरताना दिलेल्या ईमेल ID वर दिली जाते व त्यानंतरच कागदपत्रे पडताळणीची अपडेट संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते। त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ही माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला नेहमी उशीर होतो। त्यासाठी आपण आपला ईमेल ID दररोज चेक करा व दिलेल्या वेळेनुसार आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करा। यानंतर आम्ही आपल्या सोबत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तसेच पुढील माहितीची नवीन अपडेट मिळेपर्यंत आम्ही आपल्यासोबत सदैव आहोत। तर मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली हे लिहायला विसरू नका आणि अशाच जिल्हा परिषदेच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।